देवराई जळून खाक झाली या बातम्या तुम्ही ऐकल्याच असतील, पण सत्य परिस्थिती एकदम वेगळी आहे. सह्याद्री देवराई बीडचे समन्वयक डॉक्टर प्रदीप शेळके आणि शिवराम घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 डिसेंबरच्या रात्री लागलेली आग पालवणमधल्या सह्याद्री देवराईला नाही तर तिथून 1.5 ते 2 किलोमीटर दूर असणाऱ्या पिंपळवंडी भागात लागली होती. या ठिकाणी गवत आणि पालापाचोळा मोठ्या प्रमाणात होता. इथे काही तरुण रात्री 12 वाजता बर्थडे पार्ट्या शेकोड्या करतात, तसेच काही जण सिगारेट ओढून त्याच्या कांड्या इथे तिथे फेकून देत असतात. लागलेल्या या आगीमागचं कारणही तेच असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आगीत गवत आणि पालापाचोळा जळला असून वन विभाग आणि स्थानिकांनी तत्परता दाखवल्यामुळे आग आटोक्यात आली. परिसरातल्या झाडांना हाळ लागली असली तरी झाडे जळाली नाहीयेत. पालवणमधली सह्याद्री देवराई ही पूर्णपणे सुरक्षित आहे. तरी यापुढे सेफ्टी म्हणून देवराईला लागून असलेला पालापाचोळा आणि गवत हटवण्याबाबत वन खात्याशी आमची चर्चा सुरू असल्याची माहिती डॉक्टर शेळके यांनी दिली आहे.